उन्हाळ्यामधील एप्रिल तसेच मे महिना म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे, कारण या महिन्यांमध्ये सुट्ट्या तर असतातच, तसेच आंब्याचा सीझन सुरू असतो. तर या आंब्याच्या सीझनमध्ये आपण आंब्यापासून आमरस तसेच आंब्याचे विविध पदार्थ बनवत असतो. तर आज आपण आंब्यापासून अगदी मार्केट स्टाईल घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी, तोंडात टाकताच विरघळणारी, कमीत कमी साहित्यामध्ये व कमीत कमी वेळेमध्ये अगदी मार्केट स्टाईल गोडसर मधुर अशी आंबा बर्फी बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्सेस शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम मार्केट स्टाईल आंबा बर्फी बनवण्यासाठी इथे मी एक मोठा नारळ फोडून अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. हा नारळ मोजून घेतला तर 1.25 वाटी इतके प्रमाण आहे. तर आंबा बर्फी बनवण्याचे सर्व साहित्य जे आहे ना, ते ज्या वाटीने आपण नारळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने मोजून घ्यायचे आहे. नारळ जो आहे ना, तो मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे. आंबा बर्फी बनवण्यासाठी नारळ तयार आहे वाटून. आता आपण आंब्याचा रस बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचा केशर आंबा घेतला आहे. जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचा आंबा नसेल तर तुम्ही इथे 2 मध्यम आकाराचे आंबे घेतले तरीही चालेल. तर हा घेतलेला आंबा जो आहे ना, तो मी स्वच्छ असा धुवून घेतला आहे. धुवून घेतल्यानंतर याच्या देठाचा भाग कट करून इथे मी हा आंबा जो आहे ना, तो कट करून घेत आहे. आंबा कट करून घेतल्यानंतर आता या आंब्याचा गर जो आहे ना, यापासून इथे मी आंब्याचा रस बनवून घेणार आहे. तर इथे आंबा मी कट करून घेतला आहे. कट करून घेतलेल्या आंब्याचा इथे मी चमच्याने अशा प्रकारे मिक्सरच्या पॉटमध्ये गर काढून घेत आहे. सर्व गर काढून घेतल्यानंतर यामध्ये पाण्याचा एकही थेंब ॲड न करता इथे मी मिक्सरमध्ये याचा अशा प्रकारे रस बनवून घेतला आहे. पाहू शकता. तर हा रस बनवताना ना यामध्ये एकही थेंब पाण्याचा ॲड करायचा नाही, नाहीतर यामधील आंब्याची गोडी जी आहे ना, ती कमी होते. रस इथे आपला बनवून तयार आहे. तर इथे मी 1.25 वाटी नारळासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर आता आपण आंबा बर्फी बनवून घेऊयात. आंबा बर्फी बनवण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. यामध्ये ॲड केले आहे 1 मोठा चमचा साजूक तूप. तूप इथे वितळले गेले आहे. आता यामध्ये ॲड करत आहे आपण जो ओला नारळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे तो सर्व नारळ. नारळ या तुपामध्ये इथे मी छान असा खमंग परतवून घेत आहे, म्हणजेच भाजून घेत आहे. अशा प्रकारे ओला नारळ तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे बर्फी खाण्यासाठी खूप छान अशी चवदार तयार होते. तसेच नारळामधील जो पाण्याचा अंश असतो तोही कमी होतो. तसेच बऱ्याच जणांना ओला नारळ अशा प्रकारे कच्चा खाल्ल्यामुळे खोकल्याचा त्रास होतो. तर तोही खोकल्याचा त्रास नारळ भाजून घेतल्यामुळे होत नाही. महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. हा ओला नारळ आपल्याला जास्तही भाजून घ्यायचा नाही. याचा हलकासा असा कलर बदलला तसेच याचा अरोमा म्हणजे सुगंध जाणवू लागला की ओला नारळ आपला भाजला गेला आहे असे समजावे. तर इथे पाहू शकता यामधील पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे हा नारळ जो आहे तो घट्ट असा बनला गेला आहे परतल्यामुळे. तर आता यामध्ये ॲड केले आहे 1 वाटी साखर तसेच 1 वाटी आंब्याचा रस. तर इथे आंब्याच्या रसाचा कलर पाहू शकता, एकदम मस्त असा केशरी दिसत आहे. यानंतर यामध्ये ॲड केले आहे 1 चमचा विलायची पावडर. ॲड केलेले सर्व साहित्य या नारळामध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत इथे मिक्स करून घेत आहे. आंब्याचा रस मिक्स केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता याचा सफेद कलर झाला आहे. परंतु जसजसे तुम्ही हे मिश्रण परतत जाल तसतसे इथे या मिश्रणाला एक छान असा केशरी पिवळसर असा कलर तयार होतो. तर साखरेमुळे आता हे मिश्रण जसजसे परतत जाल तसतसे हे मिश्रण जे आहे ना ते पातळ होत जाते, कारण साखरेमुळे या मिश्रणाला पाणी सुटते. तर इथे पाहू शकता साखर जी आहे ना ती पूर्णपणे विरघळली गेली आहे व हे मिश्रण जे आहे ना ते पातळ झाले आहे बर्फीचे. कलरही इथे तुम्ही पाहू शकता बदलला गेला आहे. मस्त असा केशरी पिवळसर कलर तयार झाला आहे या मिश्रणाला. तर आता हे मिश्रण जे आहे ना छान असे याचा घट्ट गोळा होईपर्यंत इथे मी एकसारखे असे सतत मिक्स करत परतवून घेणार आहे. तर हे मिश्रण कढईला अजिबात आपल्याला चिकटवून द्यायचे नाही. सतत अशा प्रकारे मिक्स करत पाहू शकता हे मिश्रण जे आहे ना ते हळूहळू इथे घट्ट होत चालले आहे. जर इथे तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई असेल ना तर त्यामध्ये तुम्ही हे बर्फीचे मिश्रण तयार करून घेऊ शकता.
नॉनस्टिकच्या कढईमध्ये हे मिश्रण जे आहे ना ते कढईला अजिबात चिकटले जात नाही. तर इथे पाहू शकता 10 मिनिट सतत असे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती मिक्स करत हे मिश्रण जे आहे ना बर्फीचे मी तयार करून घेतले आहे. तर बर्फीचे मिश्रण जे आहे ना ते तयार झाले आहे. याचा अशा प्रकारे घट्ट असा गोळा तयार झाला की समजायचे आपले बर्फीचे मिश्रण तयार आहे. आता हे मिश्रण जे आहे ना ज्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करून घ्यायची आहे त्यामध्ये काढून घ्यायची. तर इथे मी एका छोट्या प्लेटमध्ये हे बर्फीचे मिश्रण काढून घेत आहे. या प्लेटला मी तुपाने ग्रीस करून घेतले आहे जेणेकरून आपली बर्फी थंड झाल्यानंतर अगदी सहजरित्या या प्लेटपासून बाजूला निघेल. सर्व मिश्रण या प्लेटमध्ये काढून घेतले आहे. हे मिश्रण जे आहे ना बर्फी करण्यासाठी इथे मी सेट करून घेत आहे. तर हे मिश्रण जे आहे ना ते अतिशय गरम असते, त्यामुळे इथे मी या वाटीला तुपाने ग्रीस करून हे मिश्रण अशा प्रकारे सेट करून घेतले आहे. वाटीला तुपाने ग्रीस करून घ्यायचे जेणेकरून हे मिश्रण वाटीला चिकटणार नाही. तर पाहू शकता मस्त असे सर्व मिश्रण मी बर्फीचे सेट करून घेतले आहे. याच्यावरती गार्निशिंगसाठी मी थोडासा ओला खोवलेला नारळ ॲड करून घेतला आहे. तर आता हे मिश्रण जे आहे ना ते मी 10 ते 15 मिनटं थंड करून घेणार आहे. लगेचच याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या नाही आहेत. हे मिश्रण आपल्याला मध्यम असे गरम असताना याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे. तर पाहू शकता मिश्रण जे आहे ना ते मध्यम असे आपले थंड झालेले आहे. तर आता याच्या मी वड्या ज्या आहे ना ते इथे कट करून घेणार आहे. तर वड्या कट करण्यापूर्वी इथे मी सुरीलाही तुपाने ग्रीस करून घेतले आहे. अशा प्रकारे तुपाने ग्रीस करून घेतल्यामुळे मिश्रण जे आहे ना ते सुरीला चिकटले जात नाही. तसेच वड्याही आपल्या छानरित्या कट होतात. तर इथे वड्या ज्या आहेत ना म्हणजेच मँगो बर्फी किंवा आंबा बर्फी ती तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. चौकोनी आकारामध्ये कट करू शकता किंवा डायमंड शेपमध्येही तुम्ही इथे कट करून घेऊ शकतात. इथे मी ही आंबा बर्फी जी आहे ना ती चौकोनी आकारामध्ये कट करून घेतली आहे. तर पाहू शकता आपली सर्व आंबा बर्फी इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेली आहे. मस्त अशी याची फिनिशिंग तयार झाली आहे. तसेच याचा कलरही खूप छान असा केशरी पिवळसर दिसत आहे. अगदी मार्केट स्टाईल कलर याचा दिसत आहे. तसेच त्याचे टेक्स्चरही खूप छान असे तयार झाले आहे. तर फ्रेंड्स पाहू शकता आपल्या इथे मस्त अशा आंबा बर्फी ज्या आहेत ना त्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत. तर फ्रेंड्स या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ना ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर अशा प्रकारे तयार केलेल्या सर्व आंबा बर्फी ज्या आहेत ना इथे मी खाण्यासाठी सर्व करून घेतल्या आहेत. गार्निशिंगसाठी इथे मी थोडासा खोवलेला ओला नारळ वापरला आहे. तर फ्रेंड्स अगदी मार्केट स्टाईल आंबा बर्फी जी आहे ना ती अगदी तोंडात टाकताच विरघळणारी, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये व कमीत कमी साहित्यामध्ये इथे मी बनवून दाखवले आहे. तर ही रेसिपी नक्कीच या आंब्याच्या सीझनमध्ये घरी ट्राय करावं. कशा प्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे तुमच्या अनुभवातून जरूर कळवा. तर पाहू शकता आंबा बर्फीची फिनिशिंग किती छान अशी तयार झाली आहे. जितकी छान ही आंबा बर्फी दिसत आहे तितकीच खाण्यासाठी मस्त अशी चवदार लागते. तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे. तर नक्कीच घरी ट्राय करा. जर इथे तुम्ही आंबा बर्फीचे मिश्रण जास्त प्रमाणात घेतले तर इथे साहित्यही जास्त प्रमाणात घ्यायचे. सर्व साहित्य जे आहे ना ज्या वाटीने आपण नारळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने इथे सर्व साहित्य मोजून घ्यायचे. तर इथे आंबा बर्फी जी आहे ना ती मी तुम्हाला एक तोडून दाखवत आहे. पाहू शकता आतमधून ही किती मस्त अशी झालेली आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळते. तसेच मस्त अशी चवीला मधुर गोडसर अशी तयार होते. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा. तसेच फ्रेंड्स आणखीन तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा. तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे सर्वात आधी तुम्हाला रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.